गुड मॉर्निंग सर्वांना. तर आता आम्ही आलेलो आहोत नागाव बीचला, अलिबागला. डुग्गू आणि त्याचे पप्पा झोपलेत रूमवरती. ताई आणि मी आलोय मस्त मॉर्निंग वॉक घ्यायला. ताई काय बोलताय तुम्ही, कसं वाटतं? छान आहे, एन्व्हायरमेंट खूप मस्त आहे, थंडी आहे खूप. हो, खूप थंडी आहे म्हणून आम्ही डुग्गूला घेऊन नाही आलो आणि तो झोपलाय मस्त शांत. आणि मी तुम्हाला दाखवते की इथे इतक्या सकाळी ही बीचवर किती गर्दी आहे. एक मिनिट, बघू शकता तुम्ही. असं वाटत नाहीये की सकाळचे 7 किंवा 8 वाजलेत. फुल फ्लेज मध्ये इथे गर्दी चालू आहे. घोडा गाडीवरती झूम करते. आम्हाला वाटलं की एवढ्या सकाळी फक्त आम्हीच उठलोय आणि आम्ही खूप प्राऊडली आलो इथे, पण नंतर कळालं आमच्या आधी लोक उठलेली आहेत. ही राईड करूया आपण ताई, ही राईड करूया आपण. आणि इकडे बघा असे मस्त गोड आंबट आवळा, चिंचा, बोर आणि ही बघा सुकी मच्छी. खूप स्वस्त देत होते ही लोक. आणि असे बाजूनी सगळे नाश्ता सेंटर वगैरे आहेत. नारळ पाणी, कैरी आणि भरपूर अशी खाण्यापिण्याची सोय आहे. म्हणजे नाश्ता करण्यासाठी भरपूर असे सेंटर्स आहेत तिथे. आणि हे आम्ही रेडी झालो आणि निघालो. आणि डुग्गू बघा इकडे बीचवर जाण्यासाठी किती एक्साइटेड आहे. आणि आम्ही निघालो. हाय हाय कर हाय. ॲक्च्युली आम्हाला निघता सगळं रेडी होता डुग्गूला रेडी करता खूप वेळ झाला होता. मग आम्ही निघून डायरेक्ट लंच करायला गेलो आणि मस्त कोंबडी वड्यांवरती ताव मारला आणि बीच कडे निघालो. आणि इकडे आम्ही थोडं थांबलो सिल्व्हानसला. थोडेसे फोटोज वगैरे काढले, थोडं रिलॅक्स केलं कारण भरपूर ऊन होतं. मग म्हटलं थोडं ऊन कमी झाल्यावरतीच बीचवर जाऊया. आणि पोहोचलो आम्ही बीचवरती. डुग्गू तर खूप एक्साइटेड होता. आणि इकडे ना मस्त आम्ही अशा राईड्स वगैरे एन्जॉय केल्या. भरपूर राईड्स, घोडागाडी, खूप अशा म्हणजे गोष्टी आहेत ॲडव्हेंचर्स करण्यासारखे. आम्ही वॉटर राईड्स केल्या नाहीत कारण आमच्यासोबत छोटं बाळ होतं म्हणून आम्ही काही केल्या नाही. आणि डुग्गूचे पप्पा तर खूपच घाबरतात त्यामुळे त्यांनी केलं नाही. आणि इकडे डुग्गूची मज्जा बघा. त्याचं यायचं मनच नव्हतं पाण्यातून बाहेर. आणि थोडासा सनसेटही व्हायला लागला होता म्हणून ऊनही कमी होतं. त्यामुळे आम्ही चांगला एन्जॉय केला. आणि बघू शकता तुम्ही सनसेट. आणि मग आम्ही निघालो आमच्या घरी. अशाच नवीन व्हिडिओजसाठी चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा. थँक्यू.